जय हिंद भावांनो बघा, आज मी तुम्हाला RTI रिपोर्ट दाखवणार आहे। त्या ठिकाणी ठीक आहे RTI रिपोर्ट दाखवणार आहे। ठीक आहे, RTI रिप्लाय आलेला आहे। एका मुलाने त्या ठिकाणी RTI लावला होता, त्याचं नाव नाही दाखवणार मी। ठीक आहे, नाव मी कट केलेलं आहे आणि तुम्हाला RTI रिप्लाय जाणार आहे की आपली 2024 ची जी भरती होती त्यामध्ये फिजिकल आणि मेडिकल जे आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे। कंप्लीट झाल्याच्या नंतर किती मुलं पास झाले, टोटल जे 3 लाख प्लस मुलं या ठिकाणी फिजिकलला बोलवण्यात आले होते, त्यामधले किती मुलं पास झाले आणि किती मुलं फेल झाले, टोटल RTI मध्ये रिप्लाय आहे। रिप्लाय काय आलेला आहे काय नाही ते तुम्हाला मी पूर्णपणे दाखवेल। आणि जे कोणी भाऊ जर चॅनलवर आपल्या नवीन असेल तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा। त्या ठिकाणी मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी टाईप आणि लिहून नाही दाखवणार तुम्हाला, मी स्वतः बी सांगणार आहे, ते तुमच्या कानावरती बिंदासपणे पडेल। आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सपोर्ट करा, ठीक आहे। आणि जे कोणी भाऊ माझ्याशी डायरेक्ट प्रश्न वगैरे विचारत असेल तुम्हाला, त्या ठिकाणी मी तुमचा कमेंट बघत नसेल, ठीक आहे। प्रत्येक कमेंटचा तसा तर मी एक व्हिडिओ घेऊनच येतोय। तरी पण जर तुम्हाला वाटत असेल की मला याला भाऊ थोडंफार विचारायचं आहे, तर मी भाऊ उद्या यानी की 14 नोव्हेंबरला सायंकाळी 5:30 वाजता लाईव्ह येणार आहे। त्या ठिकाणी 5:30 वाजता लाईव्ह येणार आहे उद्या। तर तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी चॅनलवरती जाऊन ते नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये ऑन करा, ठीक आहे। जेव्हा मी ऑनलाईन येईल त्या ठिकाणी तुम्हाला घंटी वाजेल की ऑनलाईन आहेत म्हणून, ठीक आहे। तरी मी तुमच्याला RTI रिप्लाय दाखवणार आहे। हा आहे भावांनो RTI रिप्लाय बघा। यामध्ये मी नाव जे आहे ते या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे। तर रिसिव्ड डेट म्हणजे या मुलाने जेव्हा RTI लावली तो डेट आहे 28/10/2024 ला RTI लावली। पब्लिक म्हणजे अथॉरिटी आहे, म्हणजे या ठिकाणी जी फोर्स सांगितलेली आहे त्याचं नाव आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, CRPF ला याने RTI लावला की बघा। RTIचा ॲक्शन आलेला आहे 8 नोव्हेंबर 2024, 8 नोव्हेंबर 2024 ला, म्हणजे 4-5 दिवस झाले रिप्लाय येऊन। आणि त्यामध्ये रिप्लायमध्ये काय सांगितलं बघा CRPFने, इट इज इन्फॉर्म्ड दॅट नो इन्फॉर्मेशन या ठिकाणी अवेलेबल म्हणत आहे CRPF। आणि कॅन्डिडेट पास्ड इन द फिजिकल इन CAPF SSC GD एक्झामिनेशन 2024, म्हणजे कॅन्डिडेट किती पास झालेले आहेत ते यांच्यापाशी अजून डाटा आलेला नाही। कधी आलेला नाही आहे तर 8 तारखेच्या पर्यंत त्यांच्यापर्यंत अजून डाटा नाही आला आहे। ह्याने रिप्लाय कधी दिले भावांनो की 8 तारखेला रिप्लाय दिले। 8 तारखेला तर अनेक जे बाकीचे राज्य आहे त्याच्यामध्ये फिजिकल चालू होतं, कारण SSC GDचा जो फिजिकल आहे तो 23 तारखेपासून 8 नोव्हेंबरपर्यंत चाललेला आहे। 8 नोव्हेंबरपासून चाललेला आहे, 23 सप्टेंबरपासून। तर त्या ठिकाणी रिप्लायच यांनी ज्या दिवशी फिजिकल चालू आहे त्या दिवशी दिलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी अप्लाय केलेलं नसेल। जर जे कोणी अजून कॅन्डिडेट बाहेर राज्यातील असतील त्यांनी जर RTI लावले की समजा आता सध्या नोव्हेंबरमध्ये जर RTI लावले असतील फर्स्ट वीकला, तर त्याचासुद्धा रिप्लाय येईल लवकरच, ठीक आहे। तर त्याची जाणकारी मी तुम्हाला देईन। आता सध्या एवढीच आलेली आहे RTI माहिती की आपला जे 3 लाखमधनं जे कॅन्डिडेट असतील की त्यामध्ये सपोज माना की 1 लाख तरी मुलं या ठिकाणी फिट झाले असतील, 2 लाख मुलं ऑलरेडी बाहेर निघाले असतील फिजिकल मेडिकलमधून, ठीक आहे। मी अजून तुम्ही कमेंटमध्ये सांगा भावांनो की मी जे आहे ऑल ओव्हर इंडियाचा जे आहे किती कॉम्पिटिशन आहे, 3,71,000 मधनं फिजिकल किती मुलांनी दिलेले आहे, पास किती झाले, फेल किती झाले, याच्यावर व्हिडिओ आणू का नाही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा। जर तुमचे कमेंट आले की भाऊ व्हिडिओ बनव, तर मी त्याचा व्हिडिओ घेऊन येईल, ठीक आहे। 1-2 दिवस मला टाईम लागेल पण मी तो व्हिडिओ घेऊन येईन। आणि जे कोणी नक्षल एरियाचे असतील आपल्या चॅनलवरती जॉईन, तर त्यांच्यासाठी मी कट ऑफ भावांनो आज संध्याकाळपर्यंत घेऊन येईन। आज संध्याकाळपर्यंत कट ऑफ रेडी होईल माझ्याकडे, ठीक आहे। दुपारपर्यंत मी रेडी करेन, तर मग कट ऑफ मी त्या ठिकाणी घेऊन येईल। तरी भेटू पुढच्या व्हिडिओला। जय हिंद।